आंदोलनामुळे जनजीने ब्रेकअप केले, लोकांनी वर्षानुवर्षांची मैत्री तोडली, कारण निघाली आयडिओलॉजी वेगळी आहे। तेच विचारसरणीचे नाव घेत संसदेमध्ये एकमेकांचे डोके फोडणारे नेते विचारसरणी बाजूला ठेवून संसदेच्या बाहेर एकमेकांच्या मुलांच्या लग्नात स्टेज फोडत डान्स करतात। असं का होतं की राजकीय विचारधारेमुळे सामान्यांचे नातेसंबंध तुटतात? तेच राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून विरोधी पक्षातील नेते एकमेकांचे व्याही बनतात। सामान्य माणूस राजकारणाला आयडेंटिटी बनवतं, राजकारणासाठी ते फक्त प्रोफेशन असतं। तुम्ही पक्षाशी भावनिक नातं जोडता, त्यांच्यासाठी फक्त ते व्यावसायिक नातं असतं। तुम्ही नेत्यांसाठी एकमेकांशी भांडता, ते निवडणुकीनंतर युती करतात। तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये एकमेकांना शिव्या देतात, ते एकत्र बसून चहा पितात। त्यांच्या मुलांच्या लग्नात तुमची आयडिओलॉजी येत नाही, तिथे फक्त पैसा, सत्ता, प्रभाव आणि भविष्यातील समीकरणं येतात। सामान्य माणूस फक्त एखाद्या पक्षाला सपोर्ट करत नाही, तो त्या पक्षाला स्वतःची आयडेंटिटी बनवतो। आणि ज्या दिवशी त्या पक्षातील नेत्यावर कुणी टीका करते, तेव्हा त्याला वाटतं की ती टीका माझ्यावर केलेली आहे। यालाच आयडेंटिटी फ्युजन म्हणतात। खरं तर विचारसरणीच तो व्यक्ती कसा आहे, काय करेल, कोणाच्या बाजूला उभा राहील हे सर्व डिफाईन करते। म्हणूनच आपण त्याला नैतिकतेशी जोडतो। पण राजकारणामध्ये नैतिकताच उरली नाही तर विचारसरणीचा कोण विचार करेल?